भारतीय जनता पार्टीकडून आज राज्यसभेसाठी 7 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली। यामध्ये प्रामुख्याने एक महिला, ते पण आदिवासी महिला म्हणून मायाताई इनवटे यांचं नाव देखील घोषित केलं आहे। नगरसेवक, महापौर ते आता राज्यसभा, या असा प्रवास आहे। सध्या आपल्यासोबत ताई आहेत। ताई, काय सांगाल एकंदरीत तुमचा प्रवास आणि सर्वसाधारण कुटुंबामधून आपण आला आहात आणि आता थेट आपण राज्यसभेवर जाणार आहात? नक्कीच केंद्रीय नेतृत्वाने आणि राज्यातून मला देशाच्या सर्वोच्च सभेमध्ये मला पाठवलेलं आहे। मी कधीच विचार केला नव्हता की मी एवढ्या मोठ्या मला पदावर पाठवतील म्हणून। आणि आज पक्षाने एवढी मोठी जबाबदारी दिली। खरं म्हणजे तर मी खूप सामान्य घरची महिला आहे आणि एक आदिवासी महिला आहे। आणि मला काल अचानक फोन आला माननीय मुख्यमंत्री साहेबांचा, तर मला म्हणजे काय सांगू, मला अश्रू सांभाळले नाही आणि एकदम माझ्या डोळ्यातून पाणी येऊ लागले। आणि साहेबांनी मला धीर दिला की ताई, म्हणून मी माननीय आमच्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांचा, अजून आपले राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नितीन नवीन साहेबांचा पण आभार मानते। केंद्राचे सर्व आमचे जेवढेही नेतृत्व आहे सगळ्यांचा मी आभार मानते। त्याचप्रकारे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री साहेब, ज्यांनी मला नगरसेवक म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी बनवलं, मला नगरसेवकाचा तिकीट देऊन, मला जर मी आता सांगेल तर खूप आहे की मी एक साधारण महिला होती, घरगुती, मला काही राजकारणाचं काही समज नव्हता। त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री साहेब आमच्या क्षेत्रामधले आमदार होते आणि त्यांनी मला इलेक्शन लढवलं। नगरसेवक तर महापौर त्यांनी बनवलं। त्याच्यानंतर मला आपल्या केंद्रीय आयोगामध्ये पाठवलं आणि आज तर एवढी मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर दिली आहे। नक्कीच मी माझ्या पक्षाने माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी दिली आहे, ते पूर्णपणे जबाबदारीने मी ते निभवेल। माझे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे राज्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, आमचे आदिवासी मंत्री अशोक भाऊ उईकेजी आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकाऱ्यांचा मी मनापासून आभार मानते। आपल्या देशाच्या राष्ट्रपती या देखील आदिवासी समाजामधूनच आल्या आहेत। आता तुम्हाला संधी दिली आहे, त्यामुळे कुठेतरी समाजाचं एक जे बलस्थान होतं आता ते महिला नेतृत्व आहे, त्यामुळे एक मोठा आनंद आहे। आमच्या जेव्हा राष्ट्रपती ताईंचं नाव राष्ट्रपतीकरिता घोषणा करण्यात आलं, त्यावेळी आमच्या आदिवासी समाजामध्ये फार आनंद होता आणि आम्ही देखील खूप भारावून गेलो होतो की आमच्या समाजातली महिला एक सर्वोच्च पदावर बसत आहे आणि याकरिता आम्ही सर्व खूप आनंदित होतो। परंतु आज तसंच महाराष्ट्रामध्ये एक इतकी मोठी जबाबदारी, आज आदिवासी समाजाला न्याय दिलेला आहे, एक राज्यसभेत मला पाठवून मी माननीय मुख्यमंत्री साहेबांचा आणि सगळे पदाधिकाऱ्यांचा मी आभार मानते। आपल्यासोबत सध्या आदिवासी मंत्री अशोक उईके आहेत। काय सांगाल एकंदरीत हे फक्त भारतीय जनता पार्टीमध्येच होऊ शकतं? राज्यसभेची उमेदवारी देऊन हे दाखवून दिलं, आदिवासी समाजाला न्याय दिलेला आहे। महाराष्ट्राच्या आदिवासी समाजाला राज्यसभेचे सदस्य बनवून राज्यसभेची उमेदवारी देऊन न्याय दिलेला आहे। ज्यावेळेस आपल्या देखील मंत्रिपदाची घोषणा आली त्यावेळेस आपल्याला तरी माहीत होतं का? तेच भारतीय जनता पार्टीच करू शकते। आदिवासी समाजाला न्याय भारतीय जनता पार्टी देऊ शकते। पण यापुढे अजून लोक समोर येतील आदिवासी समाजामधून। या एकंदरीत राजकीय आता ताकद आदिवासी समाजाची ही वाढत चालली आहे, त्यामुळे अनेक बदल होतील। सर्वात जास्त आमदार भारतीय जनता पार्टीचे आदिवासी समाजाचे आहे, त्यामुळे निश्चित ताकद वाढलेली आहे, निश्चित। आपल्यासोबत आहेत, काय सांगाल तुम्ही एकंदरीत आदिवासी समाजासाठी भारतीय जनता पार्टीकडून एकंदरीत जे नेतृत्व देण्यात येते, काय सांगाल? या पद्धतीनं काँग्रेसनं आदिवासी समाजामध्ये गुमराह करते, आज खऱ्या अर्थानं खऱ्या आदिवासीला आमच्या भारतीय जनता पार्टीनं आज आमच्या मायाताईच्या नावानं आपल्यासमोर सगळ्यांसमोर दिसत आहे। आणि नाहीतर सगळे काँग्रेस, राष्ट्रवादी ह्या लोकांनी आमच्या आदिवासी समाजाला गुमराह करायच्या। देशाचे राष्ट्रपती मुर्मूताई बनवलं, आज आमच्या विदर्भाच्या मायाताई युनात्या, हे सुद्धा गरीब घराण्यातून, त्यांचं काही राजकीय काही नसताना सुद्धा हे आमच्या भारतीय जनता पार्टीनं आमच्या
खऱ्या आदिवासीला न्याय दिला, म्हणून तमाम आदिवासी लोक आता विचार करतील की येणाऱ्या कालखंडामध्ये पूर्ण भारतीय जनता पार्टीशी खंबीरपणे उभे राहतील. आपण पाहिलं असेल तर कशा प्रकारचा भारतीय जनता पार्टीने आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व दिलंय, त्यामुळे कुठेतरी आदिवासी समाजाचा भविष्यामध्ये फायदा होणार आहे असं देखील सगळ्यांकडून सांगण्यात येत आहे. कॅमेरामन प्रशांत मानेसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.